आज जे मार्केटमध्ये घडलं ते जर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहिलं असेल तर कदाचित काही क्षणासाठी तुमचं हृदय धडधडणं थांबल्यासारखं झालं असेल. कारण सकाळपासून निफ्टी लाल रंगात होता, रेड टेरिटरीमध्ये ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांच्या मूड आधीच खराब होता. जवळपास सगळ्यांचे पोर्टफोलिओ ब्लीडिंग करत होते आणि मग अचानक एक न्यूज येते आणि संपूर्ण मार्केटचे चित्र बदलते. सेन्सेक्स जवळपास 1100 पॉईंटने उडी मारतो आणि निफ्टी 23,400च्या आसपासच्या लो पासून थेट 23,437 पर्यंत धाव घेतो. म्हणजे एका सेशनमध्ये जवळपास 400 पॉईंट्सच्या स्विंग. आता इथे 3 मोठे प्रश्न निर्माण होतात. पहिला, नेमकं मार्केटमध्ये काय घडलं? दुसरं, चालू असलेल्या युद्धाच्या मार्केटवर काय परिणाम होणार? आणि तिसरं, एआय सेक्टर आणि विशेषतः एनव्हीडिया जीटीसी 2026 सारख्या मोठ्या इव्हेंटमधून गुंतवणूकदारांनी काय अपेक्षा ठेवायला हवी. आज आपण या तिन्ही गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. डिस्क्लेमर: या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने दिली आहे. इथे दिलेली कोणतीही माहिती इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस समजू नये. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपला स्वतःचा अभ्यास करा आणि आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला घ्या. सगळ्यात आधी आजच्या दिवसाची सुरुवात पाहूया. 16 मार्च 2026 रोजी मार्केट उघडला तेव्हा निफ्टी जवळपास फ्लॅट होतं. थोडासा पॉझिटिव्ह टोन दिसत होता कारण गिफ्ट निफ्टी आधीच 23,320 च्या आसपास संकेत देत होता. पण काही मिनिटातच जोरदार सेलिंग प्रेशर सुरू झालं. निफ्टी घसरत गेला आणि एका क्षणी 23,400च्या आसपास पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अचानक पॅनिक पसरला आणि ते स्वाभाविकही होतं कारण मार्च महिन्यात सेन्सेक्स आधीच जवळपास 6,500 पॉईंटनी घसरला होता, तेही फक्त 8 ते 9 ट्रेडिंग सेशनमध्ये. निफ्टी जवळपास 2,000 पॉईंटने खाली आला होता, म्हणजे एका महिन्यात साधारण 12% करेक्शन. जानेवारी महिन्यात निफ्टीने 26,373 चा ऑल टाइम हाय बनवला होता आणि आता मार्चमध्ये तो 23,000 च्या सपोर्ट जवळ टेस्ट करत होता. त्यामुळे गुंतवणूकदार खूपच घाबरलेले होते. पण मग अचानक एक मोठी बातमी येते. रिपोर्टनुसार इराणने जाहीर केलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून आता पुन्हा सर्व देशांच्या जहाजांना जाण्याची परवानगी दिली जाईल. फक्त युनायटेड स्टेट्स आणि इस्रायल यांच्या जहाजांवर निर्बंध कायम ठेवले जातील. ही बातमी इतकी महत्वाची होती कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जगातील जवळपास 20% तेलाच्या पुरवठ्याचा मुख्य मार्ग आहे. जेव्हापासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव सुरू झाला तेव्हापासून या मार्गावर अनिश्चितता होती. त्यामुळे तेल पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली. त्याचा परिणाम असा झाला की ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती वेगाने वाढल्या आणि त्या $100 प्रति बॅरेलच्या वर गेल्या. भारतासाठी ही परिस्थिती खूपच चिंताजनक होती कारण भारत सुमारे 85% क्रूड ऑइल आयात करतो. तेल महाग झालं की महागाई वाढते, रुपया कमजोर होतो आणि कंपन्यांचे मार्जिन कमी होतात. याच काळात परदेशी गुंतवणूकदार म्हणजे एफआय मोठ्या प्रमाणात पैसे काढत होते. मार्च महिन्यात त्यांनी सुमारे 52,000 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. जवळपास प्रत्येक नेट सेशनमध्ये ते नेट सेलर होते. अशी मोठी विक्री आपण शेवटी कोविड-19 मार्केट क्रॅशच्या वेळी पाहिली होती. दुसऱ्या बाजूला भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे टीआय मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते. जवळपास दररोज 10,000 कोटींच्या आसपास खरेदी करत होते. त्यामुळे मार्केट पूर्णपणे कोसळण्यापासून वाचलं. जेव्हा हॉर्मुझ अंशतः खुलणार अशी बातमी आली तेव्हा मार्केटने त्याला रिलीफ सिग्नल म्हणून घेतलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शॉर्ट कव्हरिंग झाली. बँकिंग स्टॉक्समध्ये रिकव्हरी दिसली. उदाहरणार्थ एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स यांसारख्या शेअर्समध्ये जवळपास 1% वाढ दिसली. अल्ट्राटेक सिमेंट सारख्या सिमेंट कंपन्यांमध्ये जवळपास 3% उछाल दिसला. ऑटो सेक्टर्समध्येही हिरवा रंग दिसू लागला. परिणामी सेन्सेक्सने 1100 पॉईंट्सची दमदार रिकव्हरी केली. आता एक मोठा प्रश्न असा आहे की हा बाउन्स बॅक टिकणार का? इथे थोडं मोठं चित्र पाहूया. मार्चच्या सुरुवातीला यूएस आणि इस्रायल यांनी इराणवर समन्वित एअर स्ट्राईक केली. त्यानंतर प्रदेशात तणाव प्रचंड झाला. काही टँकरवरही हमले झाले. त्यामुळे जागतिक तेल बाजार हादरला. तेलाच्या किमती $75-76 वरून थेट $100च्या वर गेल्या. याचा परिणाम भारतावर झाला. उदाहरणार्थ एव्हिएशन कंपन्यांनी फ्युएल सरचार्ज लावायला सुरुवात केली. इंडिगोनेही एटीएफ महाग झाल्यामुळे अतिरिक्त शुल्क जाहीर केला. एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आणि रुपयांवर दबाव आला. त्यामुळे अनेक कॉर्पोरेट निर्णय पुढे ढकलले गेले. उदाहरणार्थ फोन पेने आपला आयपीओ पुढे ढकलला. आयडीबीआयची स्ट्रॅटेजिक सेल प्रक्रियाही थांबवावी लागली. महत्वाची गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीत मार्केटमध्ये एक पॅटर्न दिसतो. जेव्हा युद्धाबद्दल पॉझिटिव्ह बातमी येते तेव्हा मार्केट अचानक उडी मारते. पण काही दिवसांनी पुन्हा नकारात्मक बातमी आली की मार्केट घसरते. म्हणजे ही व्ही शेप रिकव्हरी नाहीये, तर झिगझॅग किंवा डब्ल्यू पॅटर्न रिकव्हरी आहे. जोपर्यंत हॉर्मुझ पूर्णपणे खुला होत नाही आणि युद्ध विराम होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये व्हॉलिटिलिटी कायम राहू शकते. आता दुसरा मोठा विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजपासून एनव्हीडिया जीटीसी 2026 कॉन्फरन्स सुरू झाली आहे. ही एआय इंडस्ट्रीची सर्वात मोठी परिषद मानली जाते. जवळपास 190 देशांमधून हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. जेनसेंग ह्युआंग जे एनव्हीडियाचे सीईओ आहेत त्यांच्या कीनोट हा या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण असतो. एआय आता फक्त अमेरिकापुरती मर्यादित राहिलेली नाही. भारतावरही एआय इकोसिस्टम वेगाने विकसित होत आहे. सॅम ऑल्टमन जे ओपन एआयचे सीईओ आहेत त्यांनी भारताला भविष्यातील फुल स्टॅक एआय लीडर म्हटलं आहे. भारतात हजारो जीपीयूज डिप्लॉय करण्यात आले आहे आणि आणखी मोठ्या गुंतवणुकीची योजना आहे. मात्र भारतीय आयटी सेक्टरसाठी अजूनही स्पष्ट सिग्नल मिळालेला नाहीये. मोठ्या कंपन्या एआयचा वापर कसा वाढवणार, कोणते नवीन प्रोजेक्ट्स येणार किंवा चिप आर्किटेक्चरमध्ये काय बदल होणार याबद्दल स्पष्ट घोषणा झाल्यावरच सेक्टरमध्ये मोठी तेजी येऊ शकते. जिओपॉलिटिकल न्यूज, ऑइल प्राइसेस आणि एआय टेक्नॉलॉजी या तीनही गोष्टी पुढच्या काही आठवड्यात मार्केटची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी शांतपणे परिस्थिती पाहणे महत्त्वाचे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.